चला संजयजी मेहरा आपण पुढे यायचे, आपला सन्मान केला जाईल. संजयजी मेहरा आपण पुढे यायचे, आपला इथे सन्मान केला जातोय. या गोडू व्यक्तिमत्वाकडून आपण पाहू शकतायत या मैदानाची व्यवस्था केली जाते. फ्रँकलिन डिसूजा या गोड व्यक्तिमत्वाकडून त्यांचा इथे सन्मान केला जातोय. तदनंतर आपण राहुलजी परदेशी यांचा देखील सन्मान करणार आहोत. तर राहुलजी परदेशी आपण देखील पुढे यायचे, आपला देखील सन्मान या क्रीडा मंचावरनं केला जाईल. आपण पुढे यायचं आहे, लगेच आपण सन्मान करतोय. या मंचाच्या दिशेनं आपण पाहू शकतायत राहुलजी परदेशी यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. यावेळेस देखील बॅटची वरची कडा आणि चेंडू निघून जातोय सरळ. जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझरमध्ये आणि तिकडे एक धाव अर्जित केली जाते. आणि धावसंख्या जर पाहिली तर ती पलकावरती 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो, संजयजी मेहरा आणि राहुलजी परदेशी यांचा सन्मान कंप्लीट केला गेला. आणि या गोड व्यक्तिमत्वाकडून या मैदानाची व्यवस्था इथे केली गेली. मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार त्या गोड व्यक्तिमत्वांचं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल इथं स्टॉप केला जातोय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर ती फलकावरती जाऊन पोहोचली आहे 3 चेंडूच्या खेरीस 4 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ इथे चालू आहे. यावेळेस बॅटची वरची कडा आणि एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे देखील कन्वर्ट केली जाते. 5 चेंडू अखेरीस धावा फलकावरती आपण पाहू शकतात 5 आकड्यावरती. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आहे, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, फसला गेलाय. परंतु 5 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहत आहेत. भरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भरत लाजवाब, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस जर पाहिलं तर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केला गेला. एकंदरीत षटक इथे कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या करीस 6 धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात. आपण ऐकतात पाहतात साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन लीग NCL 2025चा रणसंग्राम. सुनील आणि त्याच्या विपक्षात रोहित. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू आहे, पंचांच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत. रोहित ज्याने जर पाहिलं गेलं तर आपल्या टीमला क्वालिफाय करण्यासाठी खूप मोलाचं योगदान राहिलंय. मॅन ऑफ द मॅचचं किताब देखील मिळवलं गेलंय. तो रोहित आहे प्रगतीपथावरती. यावेळेस सॉफ्टहँडने केला एक सिंगल धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जाईल. सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या वाढतीये देखील आणि जाऊन पोहोचतीये ती 8 आकड्यावरती. 1.1 चेंडू इथे कंप्लीट झालाय. यावेळेस जर पाहिलं तर इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. एंड मुवमेंटला चेंडू निघून जातोय आणि जाता जाता बॅटरला 4 धावा देऊन जाईल. येतोय दर्जेदार चौकार, 4 रन्स. उशीर झाला बघतोय रिक्षावाला बारा धावा फलकावरती आपण पाहू शकतात आणि 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजी ट्रॅक पण यावेळेस साडबा बाट नाही इंटू द गॅप न नो चान्स पॉती फील्डला जबरदस्त फटका आहे, क्वालिटी फटका, धमाकेदार चौकार येतो. 4 धावा, 4 रन्स.
16 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय आणि इथून जर पाहिलं ना तर यावेळेस तू मला एसटी दाखवली आणि ती सहजतेने वाकवली. विकेटचा पतन होतोय. पहिला धक्का बसतोय. खेळाडू बाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. अर्नब 11 आणि सायराज 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. तर आपण पाहू शकता संजयजी मेहरा यांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेकीचं गोल इथे कंप्लीट केलं जाईल. तर संजयजी मेहरा आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. पाच चेंडू 19 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हॅलो 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 हॅलो. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. साईराज विरुद्ध अर्णव 11 या दोन संघांच्या मार्फत संजयजी मेहता यांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेकीचा कौल ओके अर्णव 11चा कॉल असेल. टेल्स इज अ कॉल आहे आणि इट इज अ हेड्स. तर साईराज या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला एक निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. ओके 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल साईराज या संघाचा. ऑल द बेस्ट मॅचसाठी. तर मी सूरज यांच्यापर्यंत येते. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मीन्स पहले आपको बैटिंग करना है. तो कितने रन्स तक जाने का आपका मंसूबा रहेगा? 40 to 45. 40 to 45 असं एक दर्जेदार आव्हान सांगितलेलं आहे सूरज यांच्या मार्फत. तर मी संजयजी मेहरा यांच्यापर्यंत येतोय ज्यांच्या हस्ते आपला नाणेफेकीचा शुभ कौल झाला. संजयजी आपल्याला या मॅचबद्दल तसेच या आयोजनाबद्दल आणि साईश्रद्धा क्रीडा मंडळाचं हे पर्व दुसरं आहे तर त्या नियोजनाबद्दल 2 शब्द आपल्याला व्यक्त करायचे आहेत. नियोजन खूप चांगलं आहे. अशा प्रकारची संधी जर खेळाडूंना भेटत असेल तर पुढे जाऊन काहीतरी नक्की चांगलं करता येईल त्यांनाही. पण एक विनंती नक्कीच असेल. हा जो ग्राउंड आहे हा ओपन लेदरसाठी आहे किंवा टेनिस क्रिकेटसाठी आहे. याच्या अगोदरही 2 टुर्नामेंट झालेले आहेत अंडरआर्मचे. तर याच्यापुढे जो कोणी आयोजक असेल त्यांना या माध्यमातून मी बोलू इच्छितो की यापुढे अंडरआर्म हा विषय या ग्राउंडवर मी नक्कीच होऊ देणार नाही आहे. तुम्हाला जर अंडरआर्म खेळायचा असेल तर तुम्ही दुसरा ग्राउंड बघावं. ही प्रेमळ एक तुम्हाला विनंती आहे. कारण की त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता सेंटरमध्ये अंडर 12चा लेदरची टुर्नामेंट होती माझ्या स्वतःच्या आईची. पण
आपले मित्र ओम यांच्या एका कॉलमुळे मी ती विनंती स्वीकार करून खेळायला देतोय. तुम्हा सर्वांना यूट्यूबच्या माध्यमातून बोलतोय की अंडरआर्म हा विषय या ग्राउंडवर याच्या पुढे होणार नाही. खेळायचा असेल तुम्ही दुसऱ्या ग्राउंडवर खेळा, हा फक्त ओपन टुर्नामेंटसाठी असेल. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद तुमचा सुद्धा. पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्सवरती वळतोय. थँक्यू सो मच. आपण पाहू शकतात इथे 3 षटकांचा खेळ संपण्याच्या दिशेने आहे आणि 3 षटकांचा खेळ इथे संपण्याच्या दिशेने असताना जर पाहिलं गेलं तर 25ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. त्यानंतर आपण क्रीडा मंचावरनं एक सन्मान आपण करणार आहोत. क्रीडा मंचाच्या दिशेनं सन्माननीय आदरणीय नितेशजी गुप्ता आणि तदनंतर विलाजी नरसाळे आणि तदनंतर जर पाहिलं तर शशिकांतजी चव्हाण या 3 गोड व्यक्तिमत्वांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. आपण मंचावरनं स्वागत समारंभ करणार आहोत. नितेशजी गुप्ता तदनंतर विलाजी नरसाळे आणि श्रीकांतजी चव्हाण यांचा शुभ सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. तर दुसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, रोखलं जाते बॉलला, परंतु एक सिंगल धाव काही रोखू शकणार नाही. आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत ती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे आत्तापर्यंत आपण पाहत आहेत. इथून 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. चांगली गोलंदाजी झाली. वन बाउन्सने चेंडू कॅदर केला, रिटर्न केला. यावेळेस कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचले गेलेत. विकेट 4थे पतन. दुसऱ्या धावेसाठी खेळाडू बाद. ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4था बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं जर पाहिलं तर रोशन हा गोलंदाज आडव्या पाठने काढण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आणि इथून जर 2 चेंडूत तुम्हाला 2 तगडे प्रहार आले तर एक फायटिंग टोटल्स ही फलकावरती उभी राहू शकते. आणि त्या इंटेन्शनने प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. यावेळेस आडवा वाटण्या काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट नाही आहे, परंतु इनटू द गॅप आहे. चांगला फटका आहे. 4 धावेचा येतोय चौकार, 4 रन्स. चौकाराच्या मदतीने 33 आकड्यावरती इथून शेवटचा बॉल. आडव्या पाठण्या काढण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत या बॉलवर देखील सिंगल धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलाट येऊ शकतो, परंतु नाही आहे.
आणि तिसरी धाव घेत असताना विकेटचं पतन झालंय आणि एकंदरीत जर पाहिलं तर 2 धावाने फलक पुढे जाऊन पोचलं गेलंय ते 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचा आव्हान ठेवलं गेलं समोरच्या संघाला. आपण पाहू शकतात पहिल्या इनिंगचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर पाहिलं तर 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय समोरच्या संघाच्या विपक्षात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 36 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे उर्वरित जर पाहिलं तर 24 चेंडूमध्ये आणि हा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण पाहूयात या उत्तर अर्धाच्या काळामध्ये. पहिला बॉल बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. गणेश डाऊन द लेग पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. पॉईंटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि यावेळेस पुन्हा एकदा बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. गिरीश हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. रोहित आणि भरत ही जोडी सज्ज झाली आहे. 2 धाबा इथे मात्र गणल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा चेक धाबांचा गेन सातत्याने वाईट बॉल टाकले जात आहेत. लगातारचे 3 वाईट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 धावा फलकावरती जॉईंट झालेत अतिरिक्त स्वरूपाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वन्स अगेन वाईट चेंडू येतोय. सातत्याने आपण पाहू शकतात वाईट बॉल इथे टाकले जात आहेत आणि 4 वाईट बॉल इथे आपण पाहू शकतात. यावेळेस स्टॅप केले गेले हलक्या हाताने एक सिंगल धाबीचा कॉल आहे आणि तो कॉल कंप्लीट केला जातोय आणि सिंगलच्या मदतीने एक चेंडू अखेरीस धाबा फलकावरती पाहत आहेत. त्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. एक चेंडू अखेरीस 5 आकड्यावरती धावसंख्या तब्बल 36 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ आपण पाहू शकतात. एका बाजूने जर पाहिलं तर ध्रुवांक ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर श्री आदियोगी सेवा संस्था हा संघ आपण पाहू शकतात. एक धाव इथे गणली जाते आणि 2 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर 6 आकड्यावरती धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळतीये. 2 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर इथून कमबॅक करावा लागेल गिरीश या गोलंदाजाला. यावेळेस आडबा पाठण्या करण्याचा प्रयत्न आहे
चेंडूला स्टॉप केलं गेलं, रिटर्न केलं, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे अधोरेखित केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक फलकावरती पाहत आहेत ते 7 या अंकांवरती जाऊन पोचलं गेलंय. 7च्या घरामध्ये ही धावसंख्या आपण इथून मात्र पाहू शकतायत. शेवटचे 3 चेंडू आहेत. एकंदरीत पहिल्या 4 चेंडूचा खेळ जर पाहिला तर तो वाईटचा आला. तदनंतर उर्वरित 3 चेंडूवर सिंगल धाबा खर्च केल्या गेल्यात. अर्थातच 7 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न फसला गेला आहे, परंतु चांगला बॉल, ॲक्युरेट फिचिंग होती. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाली. 4 चेंडूच्या करीस 7 रन. 7 या आकड्यावरती कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा केला गेला आहे. गिरीशच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं. यावेळेस देखील बॅटची वरची काढा चेंडू लॉंगस्टॉप रिझनमध्ये निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु थांबवलं जातंय. एक सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 8च्या घरामध्ये आत्तापर्यंत जाऊन पोचली गेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर काय प्लॅनिंग असेल, काय माइंडसेट असेल मिस्टर भरत या बॅटरचा आणि भरतच्या माध्यमातून काय गेम प्लॅन असेल हे देखील मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्टेपआउट घुमावण्याचा प्रयत्न झालाय, सफल. फेकून दिला बॉल सरळ. 4 धावेसाठी येतोय दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 रन्स. चेतन हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. रोहितच्या विपक्षात चेतन. रोहित ज्याने खूप चांगला खेळ खेळला आहे आजच्या दिवसामध्ये आणि आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या संघाला देखील इथपर्यंत पोहोचवण्याचा मोलाचा वाटा राहिला असेल तर रोहित तो आहे. बॅटिंग क्रीजवरती सज्ज खेळण्यासाठी तो देखील सज्ज झाला आहे. 18 चेंडू तब्बल 24 धावेची संख्येची गरज आहे. एक माफक असं आव्हान आहे, परंतु या आव्हानाला चेस करत असताना बॅटिंग करणारा संघ आपण पाहत आहेत, परंतु या डावा डिपेंड होत आहेत का हे देखील मात्र पाहायचं आहे. यावेळेस कट केलाय, जबरदस्त कट शॉट इथे पाहायला मिळतोय आणि फेकून दिला बॉल सरळ. 4 धावेसाठी रफ्फू चक्कर चौकार. 4 रन्स. जी हाँ, मैं हूं खलनायक. 16 आकड्यावरती धावसंख्या आपण जाऊन पोचली गेली. रोहितच्या माध्यमातून कटशॉट आपण पाहू शकला, जबरदस्त. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये यावेळेस फटका फसला जातोय. रोहित त्याच्या खेळी जातोय अंत. रोहितच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. दोन चेंडू अखेरीस 16 या धावसंख्येवर चांगला पद्धतीचा कमबॅक आतापर्यंत आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न झाले, कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, तदनंतर वाढ कमबॅक जबरदस्त. आपला 2 गोलंदाजीचं पूर्तीकरण पाहू शकतायत. 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. अतुल स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता, पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. एंड मुवमेंटला अतुलने रोखलं गेलं, परंतु वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. 17 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोचली गेली. 1 विकेट इथे प्राप्त केली आहे. यावेळेस कट केलं गेलंय, जबरदस्त स्ट्रोक. 1 धावेसाठी 1 सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोचली गेली आतापर्यंत आपण पाहत आहेत. पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 18 धावा इथे बनल्या जातात. तब्बल 36 धावा तुम्हाला करायच्या होत्या. यावेळेस कट केलाय, जबरदस्त फटका बन बाउस. चेंडू निघून जातोय ओव्हर द लाईन. चौकारमध्ये परावर्तित झालाय. 4 धावा, दर्जेदार चौकार. 4 रन्स.
14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या ती पाहायला मिळते 22 आकड्यावरती आणि एक गडी इथे प्राप्त केला गेला आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं ना तर भरतच्या माध्यमातून अर्थातच जर 4 चेंडू 10 धावा तो खेळतोय. चांगला खेळ त्याने आजच्या दिवसामध्ये केलाय तो भरत आपण पाहू शकतायत. यावेळेस डाऊन लेगचा चेंडू आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून जातोय. नशिबाचा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4 रन्स. मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे हे जवा बघ. थँक्यू सो मच. 14 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस प्रयत्न करावे लागतील. 8 चेंडू आणि विकेट एकमेव अस्त्र वापरावं लागेल. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग आहे. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय वाईडचा. एकंदरीत जर पाहिलं ना मित्रांनो तुम्ही 10 मॅच हारा पण एकदाच असं जिंका की लोकांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे आणि घडला पाहिजे तुमच्याकडून एक नवा इतिहास. क्योंकि 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं. एक दिन मैं ऐसा काम करूँ की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. आणि इथून प्रयत्न करावे लागतील परंतु खराब गोलंदाजी केली जाते. 14 चेंडू आणि 7 धावेची गरज. ही मॅच हातातून सुटत चालली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम एकंदरीत चांगली प्लॅनिंग करून खेळतीये. यावेळेस फटका फसतोय. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. तेरा चेंडू आणि 7 धावेची गरज आहे आणि या 7 धावा सहजतेने होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला संयम टेम्परामेंट ठेवावं लागेल कारण संयम ठेवून एक खेळ खेळावा लागेल. परंतु गोलंदाजी खूप खराब पद्धतीची पाहायला मिळते. सातत्याने खराब चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याचं बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते. आता 6 धावेची गरज. कट केलाय. 1 धावेचा कॉल आहे. अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल आणि घडतंय काय तर हा चेंडू देखील निघून जातोय का. सिंगल धावे ते. सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर 31 आकड्यावरती धावून पोचली आहे. 5 धावेची गरज आहे. संयम ठेवून खेळावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल या क्रिकेटवरती. रोशन टॅप केलं गेलंय. जबरदस्त फटका आहे. 1 धावेचा कॉल आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 4 धावेची गरज. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि फक्त आपण पाहत आहेत 5 धावेची गरज आहे. टॅप केलं गेलंय परंतु पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवला जातोय. पंच आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत आणि आता इथून 4 धावेची गरज आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने केलंय. 1 धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय. 1च्या मदतीने जर पाहिलं तर 33 आकड्यावरती. आता इथून जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. माफ करा थोडीशी. आणि इथे चौकार आलाय. विजयी चौकार मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाली आहे. आपण पाहू शकतायत.